मी दिलीपजींना विचारेन. दिलीपजी, असा प्रकार पूर्वीच्या निवडणुकांमध्ये कधी घडलाय का? एखाद्या जो लोकप्रतिनिधी आहे, जो काम करतोय आणि त्याला कोंडून ठेवणं, हा प्रकार आधीच्या कधीच्या निवडणुकांमध्ये घडलाय का? नगर शहराचं बिहार झाल्यासारखी परिस्थिती आज वाटत आहे. जो 2-2.5 टर्मचा नगरसेवक आहे, पोटनिवडणूकसुद्धा 10-15-20 महिन्याची योगीराजने जिंकली होती. 2 टर्म आणि 1 पोटनिवडणूक जिंकलेला नगरसेवक तो त्याच्या स्वतःच्या वार्डामध्ये जर पोलिंग एजंटचे आधार कार्ड आणि फोटो जमा करताना त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे आमदारांचे कार्यकर्ते बाहेर येऊन कुलूप लावत असतील आणि तुम्हाला वार्डात फिरून देणार नाही असं जर बोलत असतील तर हे लोकशाहीला कुठेही मान्य होणारी घटना नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्रात अशी घटना कुठेही म्हणजे आपल्या निदर्शनास आली असेल, कुठेही कुठलाही काही जर घडत असेल तर पोलिसांना कळवणे, पोलीस येतील, पोलीस करतील. तुम्हाला कायदा हातात घेण्याचं कुठलाही अधिकार नाही. आणि अत्यंत भयानक दादागिरी, गुंडगिरी या नगर शहरामध्ये चालू आहे. नगरसेवकासारख्या माणसाची ही परिस्थिती आहे तर सर्वसामान्य माणसाचे हाल या परत हा आमदार निवडून आल्यानंतर काय होतील याचा विचार करणं सर्वसामान्य लोकांनी करणं गरजेचं आहे. संभाजी कदमजी, महाविकास आघाडीचं तर पुढचं पाऊल काय असेल? अगदी 2-3 दिवसच येऊन ठेवलेले आहेत, मात्र असा प्रकार शहरात घडतोय, तर महाविकास आघाडी काय निर्णय घेणार? पहिले तर मी या गोष्टीचा निषेध करतो की ज्या लोकांनी योगीराज गाडे प्रचार करत असताना बाहेरून कुलूप लावलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने कोणतं तरी परसेप्शन सेट करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, महाविकास आघाडीच्या नगरसेवकाला जर का त्याच्या प्रभागात फिरून द्यायचं नाही, मग त्यांनी फिरायचं कुठं? पाकिस्तानमध्ये जाऊन बस मागायचे काय? ही कोणती पद्धत आहे? जशाच तसं उत्तर दिलं जाईल असं काही समजायचं काही कारण नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ राहिलो, प्रत्येक वार्डात माता बंधू भगिनींचे आशीर्वाद मोठ्या प्रमाणे अभिषेक कळमकर यांच्या मागं येऊ राहिलेत. याचाच प्रॉब्लेम हा मोठा याचा विषय आहे. आणि म्हणून उद्याची निवडणूक ही अभिषेक कळमकर जिंकतायत हे समजल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. त्याच्यामुळं या गोष्टीला नगरकर थारा देणार नाही. आता योगीराजजी, तुम्ही तक्रार दाखल करण्यासाठी काय पाठपुरावा केलाय किंवा तुम्हाला पोलीस स्टेशनकडनं काय सांगण्यात आलं? ज्या लोकांनी कोंडून घेतले किंवा कुलूप लावले त्यांच्यावर आता काय कारवाई होणार आहे, काय सांगण्यात? नाही, कारवाई तर नक्कीच पोलिसांनी स्वतः केली पाहिजे, कारण पोलिसांनीच येऊन ते कुलूप उघडलेलं आहे. पोलिसांनीच कुलूप उघडलेलं आहे. आम्ही त्यांना टाईम दिलेला आहे, तर तेही सहकार्य करतील असं आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही आमचं कायदेशीरप्रमाणे आमची तक्रार नोंदवणार. बबनजी, या घटनेबद्दल काय सांगाल? आता लोकशाहीमध्ये प्रचार करणं, लोकांमध्ये जाणं, लोकांना विनंती करणं हे काही वेगळं नाही. पण जर आमच्या प्रचार करणाऱ्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला हात घालून परत कडी लावणे हे किती दुर्दैव आहे. लोकशाहीची थट्टाच आहे ना ही एक प्रकारची. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ही सहन होत नाही असा अर्थ होतो. विरोधकांनी प्रचारच करायचा नाही का? अशी पद्धत आहे का? लोकशाही मान्य करा ना, खुल्या अंतर्मनाने स्वीकारा लोकशाही. लोक काय करायचे ते करतील ना. 23 तारखेला कळणार आहे लोक काय करतील. बाळासाहेब बोराटे जे आहेत 7 टर्म नगरसेवक राहिला, कधी असे प्रसंग आलेत का उमेदवाराला किंवा मतदारांना? असं पहिल्यांदाच पाहिलं मी. असे छोट्या छोट्या निवडणुकीपासून पाहिलं, पण हे असला प्रकार कोंडून घेणं प्रचाराकरता गेलेल्या माणसाला, नगरसेवकाला, आणि तो काही साधा नगरसेवक नाही, तो 2 3 स्टार हॉटेलचा मालक आहे. 1-1.5 लाख रुपये खिशात असणं साहजिक आहे. तो साधा नॉर्मल माणूस असतो तर ठीक आहे ना. त्याचे त्याचे व्यवहाराचे पैसे असणं किंवा लाख रुपये हे कॉमन माणसाकडे असतात, कोणत्याही साध्या व्यवसाय करणाऱ्या माणसाकडे पैसे. त्याच्यामुळे एवढं मोठं ते कोंडणं, कुलूप लावणं किंवा हे जे इश्यू करणं हे तर पहिल्यांदाच पाहिले मी. काय या घटनेबद्दल काय सांगाल? काय आता पोलिसांनी पूर्ण ह्याच्यात तपास करावा. त्यांनी आता त्यांची जी कारवाई केलेली आहे तर त्यांनी पूर्ण ह्याच्यात तपास करणार आहेत पोलीस.